विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि बरनो रघुबर विमल जसूर जोदायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। जयांची केली स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार। आता विठ्ठल विठ्ठल संतांची याद जर जरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पंचकृपदान कथेचा विस्तारू पंचकृपदान कथेचा विस्तार पंचकृपदान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पंचकृपदाने कथेचा विस्तार पंचकृपदाने कथेचा विस्तार पंचकृपदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञान ओम नमो ज्ञान ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो करुणा करा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा करुणा करा करुणा करा दयाळा करुणा करा करुणा करा करुणा करा दयाळा तुमचा काय करावी साधने फळावगीची ने प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराया यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं म्हणून वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा अगतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीज म्हणून नाहीतर मावळे ज्ञानोबाऱ्या सांगतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा किंवा ज्याच्या सत्तेने सर्व सृष्टीची निर्मिती आहे सर्व जगताची निर्मिती आहे भगवान परमात्मा स्वतः श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये सांगतात एकोहम मौस्याम देवताच्या इच्छेने सर्व जगताची निर्मिती आहे म्हणून ज्या दिवशी पृथ्वी तलावरती प्रत्येक जीवाचा प्रत्येक व्यक्तीचा जन्म झालाय त्या दिवशी त्याची मृत्यूची वेळ देखील ठरलेली आहे। मग कोण कधी जाईल सांगता येत नाही। प्रत्येकाला जायचे फक्त 7 दिवसामध्ये सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि आठवा कोणता वार नाही। मी तुम्हाला तारीख नाही सांगितली महिना नाही आठवडा नाही प्रत्येकाला जायचे फक्त 7 दिवसामध्ये। मग कोण कधी जाईल सांगता येत नाही म्हणून अगदी
ती वेळ प्रत्येक व्यक्तीवरती येण्याच्या अगोदर भगवान परमात्माचं नामचिंतन रूपी वाहत आलेली आपल्या गावामध्ये 8 दिवसाची गंगा आहे. मी सांगू तुम्हाला, एक आहे जलरूपी गंगा आणि एक आहे ज्ञानरूपी गंगा. जलरूपी गंगामध्ये स्नान करण्यासाठी जर गेले पाय घसरून पडण्याची शक्यता आहे, बुडण्याची शक्यता आहे. पण इथं आल्याच्या नंतर ज्ञानरूपी गंगामध्ये जोही बुडालाय त्याचाही बेडा पार करणारी ही गंगा आहे. म्हणून इथं येणं महत्वाचं आहे. अतिशय सुंदर पवित्र असं वातावरण आहे. सुंदर अशा मंगलमय वातावरणामध्ये भगवान परमात्माच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील आज आपला कीर्तनाचा 9वा. मला माहिती तुम्ही झोपलेत का जागे पाहते. मला माहिती कितवा दिवस आज. आलीच परत ते माझ्यावर वेळी बोलतच नाही त्या. नाही बोलले यावर्षी तर एकमेकीच्या शेजारीची शपथ आहे तुम्हाला. पहा कसं करायचं आता. अतिशय ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अतिशय सुंदर असा अभंग आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल, भगवान परमात्माचं नामचिंतन रूपी वाहत आलेली गंगा आहे. जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी प्रत्येकानं सावध राहायचंय. कारण मी प्रश्न विचारते इकडे. बरं मला सांगा पुरुष मंडळी, बाबा एकदा का माणसाच्या गुडघ्याच्या वाट्या सरकल्या कीर्तनासाठी येताल? कानपूर लाईन खराब झाली ऐकायला येईल का आपल्याला? नाही. प्रत्येक अवयव व्यवस्थित असतानाच आपण जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत परमार्थ करू शकतो. म्हणून तर संत सांगतात, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाय, तीर्थयात्र जाये चुकू नको. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात का. तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे महिला मंडळ. म्हणून जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून. लोक टाकतील तुम्हाला पुरून. म्हणून परमार्थ करायचं. वा, आताशी का आवाज निघला तुमचा. मला सांगा, एकदा पवित्र तुळशीची माळ धारण करावी आजी, पण कधी? जोपर्यंत हात पाय व्यवस्थित आहे तोपर्यंत. वय झाल्याच्या नंतर माळ घालून उपयोग आहे का? एक म्हातारं होतं, पूर्ण कीर्तन बाबाकडे पाहून सांगितलं. कीर्तन संपल्यावर आयोजकांना म्हटलं, काय अभ्यास आहे म्हटलं बाबांचा? काय कीर्तन ऐकलं बाबांनी? काय अभ्यास आहे बाबांचा? मान हालो हालो कीर्तन. लोक म्हणे बहिर येते. हानू घेता का? आता सांगा मला. जोपर्यंत हात पाय व्यवस्थित आहेत तोपर्यंत पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करावी. कारण माणसाचा 2दा जन्म होतो, एकदा आईच्या उदरामधून आणि दुसरा जन्म गुरूंच्या हातानं. पवित्र तुळशीची माळ ज्या दिवशी गळ्यात घालू त्या दिवशी आपला दुसरा जन्म. आता इथं किती जणांचा दुसरा जन्म झाला ते काय मला माहिती नाही, पण ज्यांचा झाला नसेल त्यांनी करून घ्या असं सांगायचंय. मला सांगायचंय की वय झाल्याच्या नंतर पवित्र तुळशीची माळ घालून उपयोग नाही, योग्य वेळेत. कारण आपण जोपर्यंत आईच्या गर्भामध्ये आहोत ना, भगवान परमात्माला प्रार्थना करतो, देवा एक वेळा करी एक वेळा करी या दुखावे गळे, एक वेळा करी या दुखावे गळे. जोपर्यंत आईच्या गर्भात आहोत ना, जगाच्या मालकाला विनंती करतो, देवा एकदा या दुःखातून बाहेर काढ. बाहेर आल्याच्या नंतर फक्त तुझंच भजन करेल. पण एकदा का आपण आईच्या गर्भातून बाहेर आलो ना, देवाला विसरून जातो. मग म्हणतो देव आहे का बाहेर आल्याच्या नंतर का. मग माणसाला आशा लागते, अपेक्षा, हे माझं ते माझं ते माझं, लेकरं माझे, गाडी माझी, बंगला माझा, सगळं माझं. मला सांगा, माणूस जोपर्यंत बिना लग्नाचा 2 पाय, एकदा का लग्न झालं किती पाय होतात? बोला पटकन. 4 पायाचं काय असतं? घडी गेल्यावर विचार करा आता घरी. हा, परत पहिली संतान झाली मग किती पाय झाले? 6 पायाचं काय असतं? तुम्ही म्हणाला आम्ही का पाय मोजले का काय? 6 पायाचं आमच्या संतांनी सुद्धा वर्णन केलंय बा. रुनु जुनू रे भ्रमरा भ्रमरा, सांडी तू आवागुनु रे भ्रमरा. त्याला भ्रमर म्हणतात. पहा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये निळ्या रंगाच्या फुलावरती जो भुंगा बसतो, लहान लहान लेकरं त्याच्या पायाला बांधून त्याला ओढण्याचा खेळ खेळतात. पहा, तो भ्रमर, तो भुंगा. मग दुसरी संतान झाली मग किती पाय झाले? कायच करू आता. किती पाय झाले? 8 पायाचं काय असतं? महिला मंडळ जास्त विचारत नाही. ऐका, नवरात्र उत्सव जर आला, घर स्वच्छ करताना घरामध्ये जाळ्या होतात, 5 जाळ्या. कोपऱ्यात जाळं करतो त्याला काय म्हणता? कोळी. काही ठिकाणी त्याला कातीर म्हणतात. पहा, नांदेड भागात त्याला कोळी म्हणतात. बरोबर. कोळी जो असतो ना, एवढं सुंदर घर तयार करतो, चांगलं इंजिनियरला नाही जमणार असं घर, सुंदर असं घर तयार करतो.
पण कदाचित घर तयार करण्याच्या नादात स्वतःलाच बाहेर निघण्यासाठी रस्ता ठेवत नाही. आतमध्ये जीव घुटमळून मरावं लागते त्याला. तसं माणसाचं आहे. एकदा काईच्या गर्भातून बाहेर आलो, घर सुंदर तयार करतात, हे माझं ते माझं ते माझं ते माझं. एकदा का वय झालं नंतर लक्षात येतं तरुण असतो तेव्हा जर परमार्थ केला असताना तर खूप बरं झालं असतं. आता वेळ निघून गेली. एकदा का वेळ निघून गेली. सरकारी बस निघून गेल्याच्या नंतर तुम्ही हात किती गेला, 2 पावलं जरी पुढे गेली पाठीमागे येते का वळून तुमच्यासाठी? नाही. तशी आपली एकदा आयुष्य म्हणजे सरकारी बस आहे. एकदा का पुढे निघून गेली परत येण्यासाठी रिकामी नाही आपल्यासाठी. म्हणून योग्य वेळेतच परमार्थ करावा लागेल. एक म्हातारी होती 75 वर्षाची. मला म्हटली ताई, म्हटलं काय? म्हणे तुम्हाला गुरु करायचंय. म्हटलं आजी वय म्हणे 75. म्हटलं आजी अजून गुरु नाही केला का? आजी म्हणे ताई गुरु केला होता. म्हटलं कधी? म्हणे बिना लग्नाची होतं तेव्हा. म्हटलं मग काय झालं? म्हणे ताई लग्न झालं 2 वर्षात तो गुरु मेला. म्हटलं मग? म्हणे ताई 35 वर्षात झाले डबल गुरु केला. म्हटलं मग 45 वर्ष पूर्ण झालं तोही गुरु? तुम्ही बोला ना काहीतरी. तोही गुरु मेला. म्हटलं मग पुढे? म्हणे ताई 55 वर्ष झाले डबल गुरु केला. म्हटलं मग? म्हणे ताई 65 वर्ष पूर्ण झालं तोही गुरु. म्हटलं मग आता तुम्हाला गुरु करायचंय म्हणे. रेंजमध्ये राहिले तर तुमच्या लक्षात येईल, नाही तर असं काही करणार नाही तुम्हाला. आजीला म्हणलं आजी मलाही वाट लावता का तुम्ही? आता कोणतंही क्षेत्र असू द्या पण योग्य मार्गाने जायचं असेल. माऊली ज्ञानोबा सांगतात भावे विन देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देव तुझा पाहता नाही त्रैलोकी. जीवनामध्ये गुरु करणं महत्वाचं आहे. प्रपंचामध्ये प्रत्येकाला संस्कार असतील, प्रत्येक जण कीर्तन भजनाची आवड असेल असं अजिबात नाही. वयोवृद्ध व्यक्तीला जर असेल, एखाद्या मालकाला असेल तर पत्नीला नसते, आणि बायकोला असेल तर मालकाला आवड नसते. पहा एखाद्यातनं 100 एखादी जोडी असते की दोघालाही आवड आहे. एका घरामध्ये बायकोने हट्ट केला म्हणे अहो चला कीर्तनाला, रोज कीर्तन दुपारी कथा चालू आहे म्हणे. तो म्हटलं तुला आवडते ना कथा, तुला अडवलंय का कधी? तुला जाऊ वाटतं तर तुझा म्हणे, नसल जाऊ वाटतं बस घरी, मला आवडत नाही मी येत नाही. ती म्हणली तुम्ही येत नाही तर चालले म्हणली माहेरला, थांबत नाही. तो म्हणला उगाच भाकरी तुकड्याची पंचायत व्हायची, येतो म्हणे पण माझ्या मनानुसार. ती म्हणे काय हरकत नाही. दुपारच्या वेळेला ज्या वेळेला 1-1:30 वाजता तो कथेला आला, 1 वाजता कथेला आला, पण महाराजांनी ओळखलं. महाराज म्हणे आले का राम भाऊ त्या? बरं या. कधीच्या नवत दिसले कथेच्या मंडपाकडं. बरं राम भाऊ त्या पाठीमागे येऊन बसले. तेवढ्यात महाराज म्हणतात बरं बसले का राम भाऊ त्या? बरं बसा. राम भाऊ त्या बसले. 1 तास कथा ऐकली, मधूनच उठले. तेवढ्यात महाराज म्हणतात बरं उठले का राम भाऊ त्या? बरं उठा. राम भाऊ त्या उठले ना, असे तर चालायला लागले घराच्या दिशेने. तेवढ्यात महाराज म्हणतात बरं चालले का राम भाऊ त्या? बरं जा. याने एवढंच पाठ केलं. आले का या, बसले का बसा, उठले का उठा, चालले का जा. आणि काही जणांची झोप जर आपण पाहिली ना, संध्याकाळी जर काही खाटावर झोपले तर सकाळी खाटा खालून बाहेर. काही जणांना झोपीत बडबड करायची सवय असते. काही असे झोपत येत आपल्याला वाटतं जागेच आहेत, झोपले, पण ते फुल झोपीत असतं, डोळे उघडे तोंडही उघड. तसे याला झोपीत बडबड करायची सवय होती. रात्री 12-1 वाजता यांच्या घरी नेमकं 2-4 घरची चोरी करून यांच्या घरी 5वा नंबर लागला. चोरी करण्यासाठी आले. इकडे पहा राधा अक्का, पहा माझ्याकडं. मंजुळाबाई आवाज येतोय ना तिकडं? काय तुमचं कायच करावं तुम्हाला? तिकडे येऊ का माईक घेऊन मी? विठ्ठल विठ्ठल 2-4 घरची चोरी करून 5वा नंबर यांचा लागला. आणि ज्या वेळेला नेमकी चोरी करण्यासाठी 4-5 जण होते, त्याच्यामध्ये एक चोरच रामभाऊ तात्या होता. आणि याचं नाव रामभाऊ तात्या. यांनी एवढंच पाठ केलं. आले का या, बसले का बसा, उठले का उठा, चालले का जा. ज्या वेळेला रात्री 1-1:30 वाजता 4-5 घरं फोडले, 5वा नंबर यांचा. चोर यांच्या घरी आले चोरी करण्यासाठी. तेवढ्यात ये म्हणतं आले का रामभाऊ तात्या? बरं या. चोरातले रामभाऊ तात्या म्हणे यांनी कसं काय ओळखलं आपल्याला? बसले एका टाकीच्या आडून, टाकीच्या बाजूला बसलं. तेवढ्यात हे म्हणतं बरं बसले का रामभाऊ तात्या? बरं बसा. बसलं म्हणे आता तर खरंच ओळखलंय. तेवढ्यात मधून उठलं. तेवढ्यात झोपलेलं काय म्हणतं बरं उठले का रामभाऊ तात्या? बरं उठा. रामभाऊ तात्याच्या काय डोक्यात आलं, चोर लागला पळायला. तेवढ्यात हे म्हणतं बरं चालले का रामभाऊ तात्या? बरं जा. हे म्हणे 100% ओळखलंय म्हणे, आता पळून काहीच अर्थ नाही. उद्या सकाळी अख्खं गाव मिळून लाकडांनी मारणार म्हणे. हे म्हणे हात जोडतो रामभाऊ तात्या, तुम्हाला काही करा, तुमचंच नाव करी मी, पण अजिबात माझी इज्जत घालू नका. अख्ख्या गावातले लोक मिळून मला मारतील म्हणे. 2-4 घरची चोरी करून आलोय, एक काम करा. असं तुम्ही ऐकत नाहीत ना? यानं 2-4 घरची चोरी करून पैसे आणलेले होते. सगळे पैसे याच्या खिशात घातले आणि झोपीत पैसे सगळे खिशात घातले. सकाळी पहाटे 5 वाजताही उठलं. रामभाऊ तात्या झोपलेला.
रामभाऊ तर ते उठले आणि त्यांनी पाहिलं तर खिशे जड लागायला लागले. म्हणे खिशात असं जड आहे तरी काय. खिशात पाहिलं हात घालून तर पैसे मोजून पाहिले तर किती 4 लाख रुपये. किती भरले मोजून पाहिले तर 4 लाख रुपये. यानं विचार केला सकाळी 8 वाजता तात्या हा म्हणे एकच दिवस कथेला गेलो तर 4 लाख रुपये भेटले म्हणे. पप्याची माय रोज जाती म्हणे तिच्याकडे किती असतील. मला सांगायचं काय लागलीच तर लॉटरी कधी तर लागत असती पण संतांचे विचार आचरणामध्ये आणणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक संताचं चरित्र पहा. या महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत मंडळी आहेत पण प्रत्येक संतांचं चरित्र कथा मात्र वेगळं आहे. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीसाठी म्हटलं जातं पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन देश. पवित्र ते कुळ पावन देश. जेते हरीचे दास जन्म घेती. जेते हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश. जेते हरीचे दास जन्म घेती. प्रत्येक संतांचं चरित्र पहा. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. म्हणून या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी सांगेल तुम्हाला पंढरीश पांडुरंग परमात्म्याची लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा अधिकार. नामदेव महाराजांनी जीवनामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे देव. जगाचा मालक कीर्तनात नाचायचा. आमच्या कीर्तनात लोक सुद्धा जागे राहत नाही पण देव नाचत होता नामदेव महाराजांच्या कीर्तनात. नाचला इथपर्यंत मर्यादित नाही. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. आणि त्याच्याही पुढे सांगितलंय फिरविले देऊळ जग माझी ख्याती. फिरविले देऊळ जग माझी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नाम देवा हाती. जगाचा मालक नैवेद्य खायचा नोहे हा सामान्य. महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. मग तुम्ही दाखवता का देवाला नैवेद्य? खरं खरं बोला. खोटं बोलल्या तर एकमेकी शेजारणीची शपथ. देवाला नैवेद्य दाखवता? माझी शपथ घेऊन सांगा दाखवता? मला खरं खरं सांगा भाजी करताना शेंगदाणे घालता का? किती वेळा तुमचा हात तुमच्या तोंडाकडे जातो? मला सांगायचंय काय जगाचा मालक नैवेद्य खायचं नामदेव महाराजांच्या हातानं. आणि भगवान परमात्माची प्राप्ती करून घेण्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्ञान होय मुढा अति मूर्खत्या दगडा. दगडाला ज्ञान प्राप्त झालंय आपण तर माणसाहूत. पहा ज्ञानाचे प्रकार आहे 3. एक आहे अज्ञ, दुसरा आहे तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ. अज्ञ कुणाला म्हणावं? महिला मंडळ. तुमच्या घरामध्ये एखादा लहान मुलगा एखाद्या मोठ्या माणसाला अपशब्द बोलला त्याची आई म्हणते की नाही दादा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका तो अजून अज्ञानी आहे. तो अज्ञ. तज्ञ कोण? हाड चेकअप करायचे असेल कुठं जाल? डोळ्याच्या दवाखान्यात. स्पेशल हाडाच्या दवाखान्यात जावं लागेल बरोबर. एकाच विषयातलं ज्याला कळतं तो आहे तज्ञ पण सगळ्या विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ. आणि तो सर्वज्ञ म्हणजे भगवान परमात्मा. मला सांगायचंय तुम्हाला भगवान परमात्माची प्राप्ती करून घेण्याचं ज्ञान माऊली ज्ञानोबाराय देतात. म्हणून ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हा ऐसे किंवा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार. वारकरी संप्रदायाचं कळस तुकोबाराय. माणूसही सुंदर दिसतो. माणसाची सुंदरता त्याच्या नाकावरून. नाकाला जेवढा शेंडा तेवढा म्हणून दिसायला. काही काही बाया पहा तुम्ही एवढी एवढंच नाक असतं फेपानं. 4 बऱ्याच न तो वाकडी करणार नाक तोंड वाकडं करणार. मालकाला विचारते सांगा मी कशी दिसते. मालकाला माहिती अख्ख्या गावात आपलंच भूत आहे पण सांगत पप्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाईच नाही पण नाक एवढी एवढीच पण 4 बऱ्याच नाक वाकडं करणार. भली मोठी नथ. नाकाला शोभना सुद्धा नथ. नाकाला शेंडा पाहिजे बरोबर. नाकाला शेंडा पाहिजे. नाक नसल तर किंमत नाही. किती सुंदर आणि किती देखणे असू द्या मुलाला जरी मुलगी पाहायला जरी गेले ना
तर आईने विचारू द्या, बाळ्या अरे मुलगी कशी आहे? मुलगा म्हणतो हळदीच्या गाभ्यासारखा देह आहे, डाळिंबी सारखे तिचे ओठ आहेत, गुलाबाच्या पाकळीसारखे तिचे गाल आहेत, सुडोल बांधाय धनुष्यले लावलेल्या ताणलेल्या बाणासारखे तिचे भोळ आहेत, भुजंगासारखी लांब सडक तिची वेणी आहे, पण मालदार पार्टी आहे, जेवढा म्हणाल तेवढा हुंडा भेटल. आता नाही, पहिलं सांगते. पण काय, पण म्हटलं की काही ना काहीतरी वाकडे. पण नाही, शेंडा पाहिजे महिला मंडळ. नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. 4G ची रेंज पाहिजे तेव्हा लक्षात येईल तुमच्या. असं काही कळणार नाही तुम्हाला. धार असावी नाकाला, फक्त. अजून एकदा सांगते, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. आता काही काही जणांना 12 महिने पाऊस काळ चालू असतो. आता शिक लक्षात आलंय तुमच्या. एक बाई होती, काळी डूक ढेकळ्यात टाकली तर उखायला नाही यायची, नेमकी भाकरी करायला बसली. जिला सर्दी झाली तिने कधी भाकरी करायच्या? अजिबात करायच्या नाही. भाकरी करायला बसली आणि तिला सर्दी, नुसती सर्दी नाही, पिकलेली सर्दी. कोणीकडून 2-4 माशांनी नाकाच्या समोर गंगांग 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 आची असं केलं तिनं. परत पिठात. पप्याच्या बापानं जरा जपून भाकरी खात जा तुम्ही. मला सांगायचं तुम्हाला, नाकाला धार, फक्त धार नसावी. वारकरी संप्रदायाचं नाक आणि वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा अधिकार माझी मज झाली अनवरवाच्या, छंद या नामाचा घेतला से किंवा तुकिता तुला नेसी. ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे, चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती, पाव्य राखावे आमा. आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे, चरणी मस्तक ठेविले जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. अन्य थोकडा तुका आकाशा एवढा किंवा तुका राम नाम घेता कापेयम. अधिकार संपन्न तुकोबारायांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता जीवनामध्ये एकदा तरी वारकरी व्हावं, पंढरपूरची वारी करावी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर एकदा तरी पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करावी आणि पंढरपूरची वारी करावी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एकदा तरी मनुष्यानं वारकरी व्हावं. का? 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्याच्या नंतर कुठंतरी माणसाचा जन्म भेटतोय. हा फेरा फिरून आल्याच्या नंतर एकदा तरी, हा जन्म परत नाही, एकदाच भेटलाय, परत भेटेल की नाही सांगता येत नाही. म्हणून योग्य वेळेमध्ये वारकरी त्याला म्हणतात. कोणाला? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करावी लागेल. बाळावरती चंदनाचा टिळा, त्याला वारकरी म्हणतात. मग वारकरी जीवनामध्ये पंढरपूरची वारी एकदा तरी करावी. कारण एकदा तरी पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करून मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर जन्मासी येऊनी पहारे पंढरी किंवा पंढरीशी जारे आल्यानो संसारा. दिनाचा सोयारा, दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाहि उभा भेटेची आवडी. कृपाळू तातडी होता वेळा, कृपाळू तातडी होता वेळा वाट पाहि उभा भेटेची आवडी. जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ताची वाट पाहतो, पण त्यानं वाट पाहावी एवढी पात्रता आपल्याला मात्र निर्माण करावी लागते. मग इथं जेवढे जेवढे पंढरपूरला गेले त्यांनी फक्त बोटवर करा. कोण कोण गेले पंढरपूरला? खरा खरा, खोटा अजिबात करायचं. तुम्हाला वाटेल ताईला काय माहिती. तुका म्हणे जाया एक वेळा पंढरी, एकदा तरी पंढरपूरची वारी. आणि वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या मुखात भगवंताचं भजन. पण नामचिंतन करावं का? कोणताही माणूस फायद्याशिवाय कधीच भजन करत. फायदा काय म्हणणार अगोदर? कोणतंच काम फायद्याशिवाय नाही करत.
मग फायदा आहे कोणता? तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. नामचिंतन करावं. का करावं? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ त्याने माया जाळ. आणि रामाचं भजन तोपर्यंत जोपर्यंत आपल्यात आत्माराम आहे. एकदा का आत्माराम निघून गेला शेवटी राम नाम गेलेल्या माणसासाठी नाही, ते आपल्यासाठीच आहे. बाकी सर्व जगत मिथ्या, राम नाम सत्य आहे. म्हणून त्या अगोदर भगवंताचं भजन नामचिंतन करणं अत्यंत महत्वाचं आहे. मग नामचिंतन करावं लागेल. त्या अगोदर वारकरी त्याला म्हणतात जो पंढरपूरची वारी करतो. पंढरपूरला जावं का? प्रत्येकाने एकदा डोळ्यात झाकून टाळी वाजवायची माझ्यासोबत मनानं आपण पंढरपूरला जाऊया. सगळ्यांनी मनानं पंढरपूरला. चला हो चला पंढरी जावो जीवाचा जीव लगा पाहो. चला हो पंढरी जावो जीवाचा जीव लगा पाहो. चला हो पंढरी जावो जीवाचा जीव लगा पाहो. चला हो पंढरी जावो जीवाचा जीव लगा पाहो. भिवरे स्नान करून या भिवरे स्नान करून या संत पद धुळ शिरा लावो. संत पद धुळ शिरा लावो जीवाचा जीव लगा पाहो. चला हो पंढरी जावो. चला हो पंढरी जावो जीवाचा जीव लगा. पंढरी जावो जीवाचा जीव लगा पाहो. चला हो पंढरी जावो जीवाचा जीव लगा पाहो. जीव लगा पाहो. चला हो चला हो पंढरी जावो जीवाचा जीव लगा पाहू. एकदा तरी पंढरपूरची वारी प्रत्येक व्यक्तीला करावं लागेल जीवनामध्ये. वारकरी मग काही लोक म्हणतील ताई पवित्र तुळशीची माळ घालू आम्ही. संतांचे विचार महाराज मंडळीचं बोलणं ऐकून आम्ही पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालू. वारकरी होऊ पण लोक म्हणतील करून करून भागला. आणि करू द्या ना, चांगल्या मार्गाला जायचं असेल तर लोकांनी किती निंदा करू द्या. त्यासाठी तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. कुठं पाहिजे? शेजारी, गल्लीत सुद्धा नाही, गावातही नाही, शेजारी. ज्या दिवशी लोक आपल्याबद्दल निंदा करतील त्या दिवशी समजून घ्या आपला मार्ग बरोबर आहे. आणि लोक त्यालाच नाव ठेवतात जो जीवनात काहीतरी करत असतो. जे बसून खातं लेकराच्या जीवावर त्याला नावं कोण ठेवणार आहेत? अजिबात नाही. जे काहीतरी करत असतो जीवनात त्याला लोक नाव ठेवतात. मी तुम्हाला सांगू, लोकांनी किती नाव ठेवू द्या, आपण योग्य मार्ग, पण मार्गही बरोबर असला पाहिजे. मार्ग चुकीचा आहे आणि लोकांनी किती नाव ठेवू द्या असं नाही चालणार. मार्ग आपला बरोबर असला पाहिजे. मी तुम्हाला सांगू, जीवनामध्ये लोकांनी नाव किती तरी ठेवले तरी कसं राहावं, तुम्ही उदाहरण कधी ऐकलंही नसेल ते सांगते, फक्त लक्ष देऊ नये का. विठ्ठल विठ्ठल एक शेतकरी होता पहा. त्यानं बैल नांगराला जुंपले. नांगरत होता शेत नांगरत असताना बैल त्याने रिकामे सोडले. बैल चारत होते आणि हा एका झाडाखाली जेवण करत बसला दुपारच्या वेळेला. बैल अगदी वयोवृद्ध झालेले होते. एक बैल तर एकदम म्हातारा झालेला, अगदी त्याचं मरण कित्येक महिन्यावरती येऊन पोहोचलेलं. पण त्यावेळेला तो बैल चालता 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 त्याला काय वाटलं काय माहिती नाही, दिसलं नाही का काय, तो बैल एका विहिरीत पडला. पहा, बैल विहिरीत कधी कधी पाहतो आपण, एखादी बकरी पडते, काहीतरी पडतं, बैल तसा बैल चालता चालता विहिरीत पडला. बैल विहिरीत पडला तर अख्ख्या गावातले लोक जमा झाले. लोक म्हणे अहो दादा तुमचा बैल विहिरीत पडला. तो म्हणला पडू दे, पडला तर असाही म्हातारा झाला म्हणे. तो अहो मरण म्हणे, मरू दे मेला तर म्हणे तुमचा आहे का? बैल आपलाय, बैल आपलाय म्हणे. मरू दे मेला तर असाही म्हातारा झाला म्हणे, त्याला काम होईना आता. अहो म्हणे मरू दे मेला तर झालं तुमचं, पण गावाला वास सुटेल ना त्याचा. गाव करायला इथं राहावं की नाही अशी अवस्था होईल म्हणे. तुम्हाला वास येईल ना तर तुम्ही सगळा कचरा आणा आणि ते
विहिरीत टाका म्हणे. म्हणजे तुम्हाला वास येणार, बैल खाली दबून राहील. लोकांनी बैलगाड्या कचरा आणून टाकायला चालू केलं. विहिरीत कचरा टाकायचे. आणि कोणताही प्राणी पहा बरं का पुरुष मंडळी, कोणताही प्राणी त्याच्या अंगावर किती कचरा टाका, कोणताही प्राणी अंगावर कधीच कचरा ठेवत, किती कचरा टाका तुम्ही, अंगावर कोणताच प्राणी अंगावर कचरा ठेवत नाही. लोकांनी बैलगाड्या कचरा आणून टाकायला चालू केलं. विहिरीत एक गाडी कचरा टाकला, बैल अंग झटकायचा आणि कचऱ्याच्या वर येऊन उभं राहायचा. अंग झटकायचं आणि कचऱ्याच्या वरती येऊन उभं. असं करत करत अर्धी विहीर भरली. लोक म्हणे अहो दादा बैल मरणा. लोकांची नीतिमत्ता बैलानं दबून मराव. काय म्हणतात, अहो दादा बैल मरणा. लोक तो म्हणला कचरा कमी पडला म्हणे, अजून कचरा अजून टाका. लोकांना गावातले ट्रॅक्टरच्या ट्रॉयल्या होत्या ना, सगळ्या ट्रॉयले कचरा आणून टाकली. एक ट्रॉयली टाकली, बैल परत अंग झटकायचं आणि कचऱ्याच्या वरती येऊन उभं राहायचा. असं करत करत विहीर पूर्ण भरली कचऱ्यानं. बैल विहिरीच्या बाहेर निघाला आणि त्या माणसानं परत बैल नांगराला जुंपला. मला सांगायचं काय तुम्हाला, मार्ग जर आपला बरोबर असेल, लोकांना आपल्या अंगावरती कितीही निंदेचा कचरा टाकण्याचं काम करू द्या, बैलासारखं फक्त अंग झटकून त्या कचऱ्यावर उभं राहता आलं पाहिजे. तो माणूस जीवनात सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. फक्त अंग झटकून उभं राहायचं. लक्षात येते ना, मार्ग फक्त बरोबर पाहिजे. किती मोठं अपयश येऊ द्या, पण कधीच पवित्र तुळशीची माळ गळ्यातनं काढणार नाही. आणि एकदा का वारकरी झालोय ना, तर कधी परत वाईट मार्गाला जाणार नाही असा संकल्प ज्या दिवशी करू, त्या दिवशी किती लोकांनी निंदा करू द्या, आपलं कोणीही वाकडं करू शकत नाही. वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या मुखात भगवंताचं भजन. मग नामचिंतन करावं का? काही मंडळी म्हणतील ताई भजनच करायचं नाही, करू म्हातारपणी. बसलात कीर्तनात, माहिती का देव उठू देईल जाग्यावरचा, कीर्तन संपल्यावर नाही का, क्षण भंगुर नाही बरं वसा, वारे सावध सोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा, राम राम स्मरा अधिका, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान किंवा. संत तुळशीदासजी सांगतात पहा, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा विनु सुलभ न सोई, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा विनु सुलभ न सोई, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई, राम सिया राम जय जय राम. जोपर्यंत भगवान परमात्माची सत्ता आपल्यावरती आहे ना, तोपर्यंतच आपण भगवंताचं भजन नामचिंतन करू शकतो. एकदा का वय निघून गेलं, किती परमार्थ करण्याचं ठरवा, भजन करता येत नाही. म्हणून माऊली ज्ञानोबाऱ्या सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगना होणी वाढ, नाम आहे ऐसा नामाचा महिमा. त्याच्यानंतर तेच नाम मुखात नसेल, नामाविन मुख सर्पाचे ते बिळ. मुखही नाही तोंडाने ते सापाचं बिळ आहे. ज्या मुखात भगवंताचं भजन येत नाही, नामचिंतन करण्यासाठी का करावं? महिला मंडळ तुमच्याकडे तुमचे जावाई जेवणासाठी आले, तुम्हाला तुमच्या जावयाचा आवडतीचा पदार्थ करायचा आहे. तुमच्या जावयाला काय आवडतं हे तुम्ही कोणाला विचारणार? बोला, शेजारणीला, कोणाला? तुमच्या मुलीला, बरोबर. तुमच्या जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती ना, तसं जगाच्या मालकाला काय आवडतं हे संताला माहिती. म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. प्रत्येकाची आवड वेगळी, जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. महिला मंडळ तुम्हाला आवडतं काय? साड्या आणि सोनं. 55 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणायची, आजी अख्खं आयुष्य गेलं तुमच्यासोबत, कधीच नाही केला मला फुटका. असं ती मालकाला काय म्हणी, मला नाही केला फुटका. मालकाला रागच आला पा. दुकानात गेला 100 रुपयात 1 किलो सोनं. काय म्हणतात तिकडे त्याला? बँटेक्स आहे तुमच्याकडे आहे ना, 100 रुपयात आणलं होतं. हिच्या 4-5 जणी मैत्रिणी होत्या, कोणाकडे 2 तोळे ओरिजिनल, कोणाकडे 3 तोळे, कोणाकडे 5 तोळे, कोणाकडे 10 तोळे. हिच्याकडं 1 किलो होतं पण 100 रुपयात सगळं आणलेलं. मी तुम्हाला सांगते पा, लक्ष देऊ नाही का फक्त.
100 रुपयात सगळं आणलेलं सोनं नेमकं ही बचत गटाचे अध्यक्ष, इकडे आहे का बचत गट? इथले सोडून आमच्या तिकडचे सांगते. हा, ही बचत गटाच्या अध्यक्ष होती. 4-5 जणी सोबत घेतल्या. यांच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न. सगळ्या जणी गाडीमध्ये बसून लग्नाला गेल्या आणि चोरांचा डोळा यांच्या सोन्यावर. अशी आड रानात यांची गाडी अडवली, चाकू दाखवला, उतरा खाली. सगळ्या जणी खाली उतरल्या. ज्यांच्याकडे ओरिजिनल होतं का 2 तोळे 3 तोळे 4 तोळे 5 तोळे त्यांनी काढून दिलं, पण ही खोटा असून देईना काढून. अशी हाणली चोरांनी, हाणली. मग माराच्या बेनं काढून दिलं. ग बसाव की नाही, परत म्हणती जा घेऊन जा. 100 रुपयात सगळं आणलंय. परत हाणली, तोंड सुजलं तिचं. बोलत तोंड सुजलं, मग बसाव की नाही. मार खाते तोपर्यंत म्हणती हाणून हाणलं म्हणे, पप्पाच्या बापापेक्षा कमीच हाणलं. मला सांगायचं काय, तुम्हाला आवड प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड संताला आवडतंय काय? माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने न गुडीन भगवंताची आवड. अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं भगवंताला आवडतंय. म्हणून गेश तेव्हा देश ऐसा असशी उदार. जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण करतो, पण अगोदर त्याची आवड पूर्ण करता आली पाहिजे. एवढं उदार अंतकरणे भगवान परमात्माचं. सोमवारच्या दिवशी महादेवाला जाता का पांढरी साडी घालून? 1 लोटा जल, काय फॅड घुसले काही कळत नाही. असे कोपऱ्यातले शेतातले महादेव कोणी पाच सुद्धा नव्हतं दरवाजा उघडून, पण आता त्या सुद्धा महादेवाला शेवळ लागले. 1 लोटा नाही, तुम्ही हांड्यानी पाणी होता. मला सांगायचं काय, तुम्ही भांड्यानी पाणी होता, पण घरचा महादेव जर भाकरी वाचून डोळे पांढरे करत असेल, त्या महादेवाला जाऊन उपयोग आहे का सांगा मला तुम्हीच. अंतकरणात फक्त शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देवत्याला, किंवा थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळात याला. अंतकरणात फक्त भाव पाहिजे. एवढं उदार अंतकरण आहे जगाच्या मालकाचं. भगवान परमात्मा देतो. एका हातानं आपण दिलं तर 10 हातानं भगवान परमात्मा. का? तुम्हाला उदाहरण सांगते, तुम्ही ऐकलेली असेल श्रीराम कथेमध्ये. मी सांगू तुम्हाला, रावण महाराज माहितीत का? रावण महाराज माहिती का? रावण कुठे झाली भेट? रावण माहितीये ना? हा, ऐकलेलं आहे तुम्ही फक्त. रावणानं एवढा भक्ती करत होता पहा जगाच्या मालकाची. भगवान महादेवाला त्यांनी प्रसन्न करून घेतलं होतं. कोणी? उमापती महादेवाला रावणानं प्रसन्न करून घेतलं होतं. आणि त्याच्या पुढे त्याच्या घरी जर सोन्याचा विचार केला, सोनं तर 7 कोटी शुद्ध सोन्याची घर. किती? आपलं 2 तोळा 3 तोळा कुठे ठेवता? एक माणूस होता तात्या, दाईच्या दाई बोटात अंगठ्या घातलेल्या 2-2 तोळ्याच्या होत्या. पायाच्या बोटात घालत नाहीत, त्यांनी घातल्या असत्या. घालत नाहीत म्हणून नाही घातल्या. अशा 5 बोटात अंगठ्या. बाजारामध्ये गेल्या ना आजीला म्हणायचे की म्हातारी होती 65 वर्षाची, रुबाबदार म्हातारी दिसायची, रुपये एवढं कुंकू म्हातारी म्हणायची. म्हातारीकडे गेलं तो म्हणायचं, आजी मेथीच्या जुड्या कितीला दिल्या? गवरीच्या शेंगा कशा दिल्या? शेवग्याच्या शेंगा कशा दिल्या? भोपळा कसा दिला? असं एक बोट दाखवायचं. म्हातारी म्हणे, येतं मला अंगठ्या दाखिते. काय म्हणे म्हातारी? येतं मला अंगठ्या दाखिते. म्हातारीच्या दंडात 20 तोळ्याचं कडं होतं. किती? म्हातारीने असा पदरवर केला. म्हातारी म्हणते, दादा मेथीच्या जुड्या 20 रुपयाच्या 3. मला सांगायचं काय तुम्हाला, आपला 2 तोळा 3 तोळा सोनं कुठं नाही. रावणाच्या घरी शुद्ध सोन्याची गरज 7 कोटी होते. किती? 7 कोटी. भक्ती जर विचार केला, भक्ती जगाच्या मालकाची केली. एका वेळेला अभिषेक करण्याचं ठरवलं. भगवान उमापती महादेवांचा अभिषेक करत असताना पिंडीवरती 100 कमल वाहण्याचा संकल्प केला होता. किती? 100 कमल वाहण्याचा. 99 कमल वाहले अभिषेक करत असताना, पण 1 कमल कमी पडलं. किती? 1 कमल कमी पडलं. पण रावण सुद्धा नियम पाळत होता. अभिषेक करत असताना जागेवरचा उठलं नाही रावण. आपल्यासारखं काय जपाची माळ हातात आणि रामकृष्णारी रामकृष्णारी. पप्पीची माय, अगं झाला का ग चहा? आपल्यासारखं नव्हतं परमार्थ. रावण 1 कमळ कमी पडलं तर जागेवरचा उठला नाही. अभिषेक करत असताना 99 कमळ वाहले, पण 1 कमळ कमी पडलं तर स्वतःच शिर कमळ कापलं आणि महादेवाच्या पिंडीवरती वाहलं. त्याच्या बदल्यात जगाच्या मालकानं किती दिले? रावणाला किती तोंड? 10. मग एका पोरानं मला विचारलं, तात्या मला म्हणे, ताई रावणाला 10 तोंड, तर मग रावण एका अंगावर कसा झोपत होता? म्हटलं अगोदर खड्ड खांदायचा. सांगायचं काय मला तुम्हाला, याच्यावर विश्वास बसतो ना. एका हातानं जर दिल तर जगाचा मालक आपल्याला 10 हातानं देतो, पण त्याला देणं महत्वाचं आहे. एवढं उदार अंतकरण आहे भगवान परमात्माचं. मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी देणारा भगवान परमात्मा. म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखे दारी दे पिढीला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारी दे पिढीला. मुष्टीभर पोहे घेऊन या त्याच भेटी लागी गेला. मुठीभर पोहे घेऊन या
त्याचे भेटीला गेले हा शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला शुद्ध भाव देखून गाव शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला शुभाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो त्याचे चरणी लक्ष लागो जगाच्या मालकानं एका हातानं जर दिलं आपण तर भगवान परमात्मा आपल्याला 10 हातानं देतो. पहा देणं महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगेल महिला मंडळ बस कळते ना तुम्हाला, ट्रेन कळते, ट्रेन रेल्वे अगं गाडी 4 दाम केलेत का तेव्हा ट्रेनमध्ये जातात. पहा फक्त लक्ष देऊन एका पुरुष मंडळीला माहिती असेल एका ट्रेनमध्ये 3 प्रवासी 3 सीट असतात, एक खाली एक मध्ये आणि एक वरती. वरती एक प्रवासी बसलेला होता आणि काही मध्ये फिरतात पहा लोक. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता मागत फिरत होता. दादा अहो 10 रुपये तरी द्या, 5 रुपये तरी. जो वरती बसलेला प्रवासी होता ना वरच्या सीटवर त्यानं 10 रुपये घेतले आणि त्याचा हात पुरत नव्हता म्हणून खाली बसलेल्या सीटवाल्याकडे पैसे दिले 10 रुपये खालच्या प्रवाशाकडे. म्हणे दादा एवढे पैसे त्याला द्या. पैसे कोणाचे होते? कोणाचे होते पैसे? कोणाचे होते? बोला तर कोणाचे होते पैसे? वरच्याचे दिले कुणाकडं? खालच्याकडे दिले कशासाठी? तुमच्याकडून मला कबूल करून घ्यायचे. पैसे कोणाचे होते? वरच्याचे दिले कुणाकडं? खालच्याकडे दिले कशासाठी? पैसे कोणाचे असतात? घमेंड आपण कशाला करतोय मग? 50 एकर जमीन, 3 मजली बिल्डिंग, ताई 2-4 गाड्या. आपण नाही सांगायचं. भगवान परमात्माचे आभार माना की जगाच्या मालकानं आपल्याला देणाऱ्याच्या यादीत बसवलं, घेणाऱ्याच्या नाही. दिवसभरातून 10 रुपये कमवत असाल जगाच्या मालकासाठी 1 रुपया काढून ठेवणं आपलं कर्तव्य आहे. 100 रुपये कमवत असू तर 10 रुपये काढून ठेवणं कर्तव्य आहे. 1000 कमवत असू तर 100 रुपये काढून ठेवणं कर्तव्य आहे. आणि 10,000 दिवसातनं कमवत असाल तर कमीत कमी 1,000 तरी सत्कार्यासाठी काढून ठेवणं कर्तव्य आहे. किती गाड्या कमवल्या किती बंगले कमवले किंमत नाही. जगून केलं काय? किती प्रॉपर्टी सत्कार्यात याला फार किंमत आहे. किती दिवस जीवन जगलात किंमत नाही. जगून केलं काय याला फार किंमत आहे. म्हणून जीवन जगत असताना एकदा तरी वारकरी होऊन पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करावी. कारण हा जन्म परत नाही. म्हणून मनुष्य जन्म अनमोल रे मिट्टी में न घोल रे अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नाही कभी नाही कभी नाही रे. आता भेटलाय नरदेह परत भेटेल की नाही माहिती नाही. प्रत्येक इच्छा मनोकामना भगवान परमात्मा पूर्ण करतात. पण अभंगाच्या 2ऱ्या चरणात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काय करावी साधने फळ अवघेची येणे. कधी जीवनामध्ये भगवान परमात्माचं नामचिंतन करावं लागेल, वारकरी व्हावं लागेल. आणि नामचिंतन करण्यासाठी संताची संगती करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण एकनाथ महाराज सांगतात प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतील पण त्या अगोदर देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. एकदा का चरण धरले संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. एकदा का विश्वास बसला संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. का करावी संताची संगती? तर संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संतांची संगती मात्र करावी लागेल. प्रत्येक इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करतील. मी तुम्हाला सांगेल किती जरी म्हटलं जगतामध्ये ताई हे माझं आहे ते माझं आहे ते माझं आहे, किती आपण माझं माझं जरी केलं ना सध्याच्या काळात माणसाला नाही फक्त पैशाला किंमत आहे. पैसा तरी 3 नाम परशा परशु परशुराम. श्रीमंत असेल व्यक्ती लोक म्हणतात परशुरामजी शेठ. गरिबी जर असेल तर लोक परशुराम जी आणि शेठ काढून घेतात. आणि खरोखर गरीब असेल तर लोक परशा म्हणायला येत नाहीत. म्हणून फक्त पैशाला किंमत आहे माणसाला नाही. वेळ आल्याच्या नंतर कळत सख्खी बहीण भावाला विचारत नाही, काहीतरी कारण काढणार पण पैसे अजिबात भेटणार नाहीत. सक्का भाऊ देखील बहिणीला ओळखत नाही. म्हणून बहीण कुणाची
भाऊ कुणाचा कोण कोणाचे सगे सोय रे नाही रे नाही रे नाही कुणाचे कोणी जगात आपलाय कोण प्रत्येकाला भजन माहितीये विठ्ठल माझा 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 म्हणाला विठ्ठल माझा मी विठ्ठला म्हणताना सगळेजण भजन स्वतःच सांगत नाही त्याच्या पुढे प्रमाण सांगते म्हणताना सगळेजणी भजन टाळकरी सगळे शांत बसा फक्त तुम्ही म्हणायचंय आता विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणा वा असे रेल्वेचे डबे घसरू देऊ नका सगळ्यांनी सोबत विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 तुम्हाला काय ब्राह्मणाकडून पाहिजे काय एक काम करू आपण माता मावल्याने तुम्ही अगोदर म्हणा मावशांना डोक्यावर एकदा पदर या भजन होईपोस हा भजन झालं की काढून टाका परत तोपर्यंत तुम्ही खाकरून खुकरून घशाला धार लावून ठेवा बघू तुमचा आवाज किती घेतोय तर विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मागच्या विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा वा आता शांत बसा तुम्ही तुमच्याकडं म्हणताना पाठीमागचे सगळे कशाला लावली का धार जोरात म्हणा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ती गुळाची वाटी द्या बरं त्यांच्याकडे वाटी नाही ढेप हा तात्या आजपर्यंत किती कीर्तन ऐकले असते नुसते कीर्तन ऐकत येते एवढंच भजन करा फक्त एवढं जरी भजन केलं आपल्या सप्त्याचा सार झाला कमीत कमी आजपर्यंत 50 कीर्तन ऐकले असतील तुम्ही 50च धरा फक्त 50 कथा हा तुमच्याकडं रामसगाव 50 कथा 50 कीर्तन महिला मंडळ तरी आपल्यात काय बदल करायचा का नाही तुमच्या हातात आहे जोरात भजन करायचं मी स्वतःच सांगत नाही ऐका माणसानं भजन मस्त केलं तुम्ही जगाचा मालक भगवान परमात्माशिवाय आपलं कोण नाही संत सुद्धा सांगतात देव पहावयासी गेलो तेथे देवाची होण्या ठेलो देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवा हीच माझी सत्यवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवा मी देवाचा जगाच्या मालकाशिवाय जगताई आपले कोण म्हणून त्या भगवान परमात्माचं नामचिंतन करावं लागेल प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतील महिला मंडळ माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडे जाऊन 1 कपभर साखर उसनी आणलेली साखर लवकर द्यावी की उशिरा
उशिरा का द्यायची नाही? एकदा आणलेली जर उसनी वस्तू लवकर दिली दुसऱ्या वेळेला लवकर भेटेल, नाही तर ती अगोदर दरवाजा तुम्हाला लांबूनच पण दरवाजा बंद करून जाईल. खरं आहे का नाही? उसने आणलेली साखर लवकर द्यावी की उशिरा? मंजुळाबाई तिकडं लवकर. बरोबर. पुरुष मंडळ तुम्ही जर तुमच्या मित्राकडून 20,000 रुपये उसने आणले, उसने आणलेले पैसे लवकर द्यावे की उशिरा? एकदा जर लवकर दिले दुसऱ्या वेळेला 2 लाख मागितले तरी लवकर भेटतील. लवकर द्यावे की उशिरा? लवकर. बरोबर. मग तसाच भगवान परमात्माकडून हा नरदेह उसने आणलाय, हा लवकर द्यावा का उशिरा? का जावं वाटत नाही माणसाला? मग सांगा मला तुम्ही. त्यासाठी माणसाचं आयुष्य कसं आहे? जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, छोड़कर अपनी ऊंची हवेली, छोड़कर अपनी ऊंची हवेली, एक फन में बदलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकल. परमात्मानं काळा देहासी आला काहून वाटत असेल आम्ही जाऊ नये, कधी अपघातात मृत्यू होऊ नये, त्यासाठी वारकरी होऊन नारायण हरी उच्चारण नामाचा, तेथे कळी काळाचा रिगणा योग्य वेळेमध्ये विचार करावा लागेल. भगवान परमात्मा अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण करतात. मग कोणी मागतं देवाकडे, कायम मागत राहतो हा माणसाचा स्वभाव. मनुष्य कायम मागत राहणार. जे कधीच मागत नाही त्याला संत म्हणतात, आणि जे मागत नाही त्यालाही मागण्याची अपेक्षा करतात तो भगवंत आहे. जगाचा मालक जे मागत नाही त्याला म्हणतात मागा, पण आपण कायम मागत. एवढा स्वार्थी माणूस सर्वसामान्य काही काम नसताना स्वतःच्या कामाला जरी निघाला देवळासमोरून भगवान परमात्मा समोरून, तरी मंदिरासमोर जाऊन हात जोडणार, देव बाप्पा खुशाल ठेव, एवढं तरी म्हटल्याशिवाय राहत. कायम मागत राहतो. मी सांगू तुम्हाला, भगवान परमात्माला मागा. कोण मागतं मुलगा, कोणी मागतं सून, मागतं कोणी गाडी, कोणी बंगला, कोणी जमीन. आताच्या काळात बऱ्याच जणी म्हणतात आपल्या पप्प्याचं लग्न होईल की नाही. बऱ्याच जणीला प्रश्न पडलाय सून येईल की नाही. काही नाही तर सोडून दिलं. ताई चढ देवानं जोडा दिला असं लिहून तर होईना, तर हिंडण गावात मुंजा दिला असेल तर होईन. रखडले त्यांचं लय. लग्न होतात सध्याच्या काळात संस्कारी पोरांचे, जे स्वतःच्या पायावर उभे आहेत, जे वारकरी संप्रदाय त्यांचे लग्न होतात. जे बिनाकामाची या गल्लीत त्या गल्लीत त्यांचं होणं शक्य नाही. ज्यांचे रखडले त्यांचं अवघड आहे परत. एक मुलगा होता मला म्हणे, तात्या ताई एखादी पोरगी तरी. म्हणलं दादा वय, म्हणला 42. म्हणलं 8 वर्षासाठी कशाला बट्ट्या लावता आता तू. रखडले त्यांचा अवघड आहे. की पोराची सुपारी फुटली, नेमकी तारीख काढायची. त्या पोराच्या सासूबाईनं पोरग पाहिलं आणि ती म्हणे याला पोरगी द्यायची नाही. तर पोरीचा बाप म्हणला अगं 1.5 लाख रुपये पगार आहे त्याला, 50 एकर जमीन आहे म्हणे त्याला, 3 मजली बिल्डिंग आहे त्याची जालन्यामध्ये. तुला झालं का, याला पोरगी द्यायची नाही. अगं झालं का, तुम्ही इकडे म्हणे तुमच्या कानात सांगते. अगं झालं का, तुम्ही इकडे तुमच्या. अगं झालं काही नाही, तुम्ही इकडे म्हणे तुमच्या कानात सांगते. आणि हळूच म्हणते तुम्हाला माहित नाही म्हणे हे मला पाहायला आलत. म्हणजे तेव्हापासून राहिलं होतं असं सांगायचंय मला. मुलगा मागा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक, वाटे देवा किंवा पुत्र देई ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्तबाई. चांगल्या विचाराचे लेकर येतील कुठून जन्माला. पहिल्या काळात बाबा तुमच्या काळामध्ये लेकर उठायचे झोपीतनं लहान आले, पण आजोबाच्या काकड्याच्या आवाजाने लेकर उठायचे सकाळी सकाळी. आता आम्हाला पावावाले आणि खारीवाले उठीत सकाळी. काकडा नाही राहिला आता.
मला सांगायचं काय, संस्कार नावाची गोष्ट नाही. प्रत्येक बाईला वाटतं आमच्या पोटी भगवान प्रभू रामचंद्रासारखा पुत्र यावा, छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या मुलांना जन्म घ्यावा. घेईल भगवान प्रभू रामचंद्र येतील, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. आजची कौशल्य 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती. दुसरे जी येतं स्वतःच्या हाताने चहा करून पिणार, तरी सुद्धा कौशल्य गम अजिबात माहिती नसतं. तुम्हाला उदाहरण सांगते, नाशिकच्या भागात कीर्तनाला निघाले. एका मावशीला म्हटलं, मावशी उचल ना कीर्तनाला. म्हणे ताई आले असते बरं का, पण माझी आवडती मालिका आहे. म्हटलं कोणती? म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. खरं बोलायचं मालिका आहे की नाही? म्हाताऱ्या बाया सुद्धा मान हाली त्यात. पहा आपलं कुठं चालली संस्कृती. मला सांगायचं काय, तुम्हाला चांगला मुलगा जन्माला येण्यासाठी ते अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज येतील. देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, पण त्या अगोदर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व्हावं लागेल. आज आपण पाहतो आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपड्यावरती कुंकू, पुरुषांच्या कपड्यावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कोणामुळे जिवंत आहे? महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. पहा पहिल्या काळात किती लोक येऊ द्या, पण बाई अजिबात वाकडं तोंड करत नव्हती. आता जेवणासाठी 2 माणसं शिल्लक आले तरी पोळ्या पुरत नाहीत लवकर. पुण्याला एकदा माझं कीर्तन संपलं, महिला मंडळ तुम्हाला सांगते. कीर्तन संपलं बसले मी जेवायला बसले माऊली महाराज. तर जेवायला बसल्याच्या नंतर एक ताई मला चपाती घेऊन आली, पण तशाला तशी पायात तिच्या चप्पल होती. आता मला वाटलं आनंदाच्या भरात राहिली असेल काढायची बाहेर, विसरली काय नु. म्हणलं मावशी ती चप्पल पायात आहे. म्हणे ती वाढायचीच आहे. काय म्हणे ती वाढायची. म्हणलं कशाची? ती म्हणे बाथरूमची वेगळी आहे, देवपूजाची वेगळी आहे, स्वयंपाकाची वेगळी, ही वाढायची. म्हणलं हाणायची आहे की एखादी? आणि म्हणलं मला सांगायचंय काय, संस्कार नावाची गोष्ट नाही. मुलगी पाहिजे संत जनाबाई सारखी, मुलगी पाहिजे संत मुक्ताबाईंसारखी, मुलगी पाहिजे संत मीराबाईंसारखी. ज्या मुलीसाठी जोपर्यंत लहान आहे ना, जगाच्या मालकाचं भजन करायची अखंड, पण ज्या दिवशी लग्नाचं वय झालं, विष का प्याला राजाजीने भेजा, पण तरी सुद्धा विषाचा परिणाम संत मीराबाईंवरती नाही. अखंड भजन करत राहावं. हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा म्हणते संत मीराबाईंसाठी. ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी लगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. कोई रोके नहीं कोई टोके नहीं, मेरा गोविंद गोपाल गाने लगे. बैठ संतों के संग रंग मोहन के रंग, मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी. वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली 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 हरि गुण गाने लगी, ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन. लागी लागी रे लगन, लागी लागी लगन. मुलगी पाहिजे संत मीराबाईंसारखी, अखंड कंठामध्ये भगवान परमात्माचं नामचिंतन आहे. मुलगी असावी ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं येग येग विठाबाई आणि माझे पंढरीच्या अशा असणाऱ्या संत जनाबाई. आताचे पोरी लग्न होऊन सासरी जाऊ द्या, घराघरात भांडणं लागतायत. आणि आई सुद्धा लेकीला शिकवते काय, लईच त्रास दिला तर फोन कर मला, तुला पटंत वर राहा. 2 महिने 3 महिने बदलण्याची गोष्ट नाही. आज घरामध्ये वडीलही सांगत नाही तर आई सुद्धा सांगत नाही की तू व्यवस्थित राहा. एकदा का घरात दुसऱ्याच्या गेली, एकदा का मुलगी लग्न होऊन अक्षदा पडून गेली सासरला, म्हणतात की उभी गेल्याच्या नंतर आडवीच बाहेर आली पाहिजे.
तोपर्यंत राहावं. किती त्रास. एकदा का बापानं सांगितलं मुलगी गावाकडे आणून सोडली सासरच्या लोकांना, एकदा सोडू द्या, दोनदा, चारदा, पाचदा निघून घाला, ज्या वेळेला लक्षात येईल तुमच्या आता तिला सांभाळ करू शकत नाही त्या दिवशी त्या मुलीला एवढं सक्षम बनवा की स्वतःच्या पायावर उभं राहिले पाहिजे. ती कमीत कमी तिनं स्वतःचं काम करून तरी स्वतःचं पोट भरलं पाहिजे. आताच्या सध्याच्या काळात शिक्षण देणं महत्वाचं आहे, कारण कोणावर काय कधी वेळेला सांगता येत नाही. म्हणून चांगल्या विचाराची मुलगी पाहिजे. मुलगी पाहिजे कशी? संत मीराबाईंसारखी, संत मुक्ताबाईंसारखी, संत बहिणाबाईंसारखी, झाशीच्या राणीसारखी मुलगी पाहिजे. राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंसारखी मुलगी पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भगवान परमात्मा प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करतात. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. प्रत्येक इच्छा पूर्ण करतील, पण त्या अगोदर जगाचा मालक जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका मने डोळा विठो बैसला सावळा. हृदयामध्ये भगवान परमात्माला साठवून ठेवावं एवढंच नाही, डोळ्यामध्ये ज्या वेळेला भगवान परमात्माला साठवून ठेवून देवाला नजरेमध्ये डोळ्यामध्ये साठवून ठेवण्यासाठी, हृदयामध्ये साठवून ठेवण्यासाठी अगोदर होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी म्हणून वारकरी संप्रदायाचे नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या. महिला पुरुष सगळ्यांनी या, सगळ्यांनी वरती हात. सगळ्यांनी माझ्यासोबत एक भजन करायचंय. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए. बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता अंजनी कैसी ताई होती सगळ्यांनी जोरात जय हो. माता अंजनी कैसी संतान के लिए, एक बार तो हाथ उठा लो हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा लो हनुमान के लिए. एक बार तो हाथ उठा लो हनुमान. प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की. विठोबा रखुमाई रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हात घ्या खाली सगळे, हात घ्या म्हणलं खाली. हे नाही तुम्हाला सांगायची गरज. असो, वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांच्यामुळे सेवा करण्याचा योग प्राप्त झाला आदरणीय हरिभक्त परायण, आदरणीय श्रद्धेय माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे दिगंबर तात्या होंडे असतील, मी तात्यांचे धन्यवाद व्यक्त करते. सर्व ग्रामस्थ मंडळी आहेत त्यांचे धन्यवाद, गावकरी मंडळी सगळ्यांचे धन्यवाद. उपस्थित अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे हरिभक्त परायण आमचे ज्ञानेश्वर महाराज असतील, इकडे आहेत माऊली महाराज, इकडे विठ्ठल महाराज आहेत, हरिभक्त परायण आमचे अशोक महाराज आहेत, इकडे हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज. तुमचे धन्यवाद. तिकडे दोन्ही विनेकरी तुमचे धन्यवाद. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, साऊंड सिस्टम वाले तुमचे धन्यवाद. सर्वच हरिभक्त परायण मंडळी असतील सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानोबारायांच्या चरणावरती समर्पित करेल, हनुमंतरायांच्या चरणावरती सेवा समर्पित करेल, गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय